नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने वाजवली चक्क आता आजीच्या कानाखाली आणि उतरवला तिचा माज. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आपल्या श्रीनिवास काकांना अटक झाली त्याच्यामुळे पूर्णपणे गाडे पाटलांचंच कुटुंब काय दळवींचं कुटुंब देखील खूप घाबरून गेलेलं असतं. तर दुसरीकडे सिद्धू बिचारा सगळ्यांची विनंती करत असतो आणि सगळ्यांना हेच सांगत असतो की तुम्ही घाबरू नका, आपण काही ना काही करू पण काकांना बाहेर काढूया. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे, बिचाऱ्या श्रीनिवास काकांची काहीच चूक नसती तरी देखील त्यांना अटक झालेली असते आणि ते पोलिसांना देखील ओरडून सांगत असतात की यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण तरी देखील आता श्रीनिवास काकांना अटक करतात. पण याच्या पाठीमागे कोण असतं मित्रांनो? तो हरामखोर मास्टरमाइंड रवी. कारण की त्या रवीनेच पोलिसांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की श्रीनिवास दळवीला अशा प्रकारे अडकावा की सगळा काही खुनाचा आरोप त्याच्यावरतीच गेला पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप असा साधासुद्धा नाही गेला पाहिजे की त्याच्यासोबत अजून कोणाला अटक झाली तरी बरंच होईल. कारण की पूर्णपणे रवीच्या डोक्यात प्लॅनिंग असतो की आपण सगळे काही कांड आणि कुटाने केले नाही, या सगळ्याचा आरोप मात्र दळवी कुटुंबावरती ढकलून द्यायचा, म्हणजेच आपण सेफमध्ये बाहेर सुटेल. तर आता हे केल्याच्या नंतर रवीला वाटत असतं की तो वाचेल, पण असं नाहीये. तर आता त्याच्यासोबत असं काय घडतं. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की भावना हे सगळेजण मात्र आपल्या लक्ष्मी काकूंची काळजी घेत असतात, त्यांना ते सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे सिद्धू म्हणत असतो की हे असं अचानक झालं कसं काय, कारण की ह्या एवढ्या मोठ्या संकटात लक्ष्मी काकूंना आणि सोबत मात्र आपल्या भावनाला देखील माझ्या आधाराची गरज आहे. कारण की ज्या वेळेस मात्र मी जेलमध्ये गेलो होतो, म्हणजेच मला अटक झाली होती, त्यावेळेस मात्र बिचाऱ्या भावनाचं काय झालं असेल. त्याच प्रकारे मात्र आता लक्ष्मी काकूंच्यावरती देखील काय वेळ आलेली आहे हे सिद्धूला कळत असतं. सिद्धू म्हणत असतो की काही जरी झालं तरी लक्ष्मी काकूच्या प्रत्येक संकटामध्ये मला धावून जाणं गरजेचंच आहे. पण सिद्धू एक गोष्ट विसरून गेलेला असतो की ज्या प्रकारे तो दळवींच्या कुटुंबाकडे लक्ष देतोय त्या प्रकारे त्याने कधी देखील स्वतःच्या कुटुंबाकडे कधीच लक्ष दिलेलं नसतं. त्याने त्याच्या आईसोबत तर कधी एवढाच टाइम देखील स्पेंड केलेला नसतो. त्याच्यामुळे एकीकडे सिद्धू त्याच्या सासरवाडीतील लोकांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतोय, तर दुसरीकडे स्वतःच्याच घरातली सगळ्यांसोबत त्याचा चांगल्याच प्रकारचा वाद आणि भांडण आहेच. पण आता हे सगळं करत असताना मात्र सिद्धूला वाटत असतं की भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण सिद्धू एक गोष्ट विसरून जातोय की जेवढी महत्त्वाची त्याला भावना आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाची त्याला त्याच्या स्वतःची आई देखील आहे. तर आता सिद्धू आणि भावना दोघजण देखील दळवींच्या घरी गेलेले असतात, जेणेकरून मात्र लक्ष्मी काकूंना कोणता त्रास नको व्हायला. मग पण आता तुम्हाला माहितीच आहे की भावना आणि सिद्धूने किती जरी ठरवलं तरी त्या घरामध्ये काही मूर्ख लोक देखील आहेत. कारण की दळवींच्या कुटुंबामध्ये असलेला संतोष आणि सिंचना हे दोघंजण देखील म्हणत असतात की बाबांना काय गरज होती कोणाचा खून करायचा, त्यांनी खून केला, पण आता हे सगळं निस्तारायला आपल्याला लागणार. संतोष आणि सिंचना कधीच कोणाचं चांगलं देखील बघत नाही, कारण की त्यांना माहीतच नाही नेमकं काय झालंय. तर आता लक्ष्मीला ज्या ठिकाणी आधाराची गरज आहे त्या ठिकाणी मात्र संतोष स्वतःच लक्ष्मीला टोमणे मारत असतो आणि तिला अजून जास्त टेन्शन देत असतो. त्याच्यामुळे बिचाऱ्या लक्ष्मीला परत एकदा चक्कर येते आणि परत एकदा तिला खूप सारा त्रास व्हायला लागतो. पण आता हे सगळं घडत असताना भावना म्हणते की काही जरी झालं तरी आपल्याला बाबांना लवकरात लवकर बाहेर काढलंच पाहिजे. तर भावना सिद्धूकडे एक शब्द मागते की ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून पिंकीला आपण जेलमधून बाहेर सोडवलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला बाबांना देखील सोडवावं लागेल. तर आता भावना ठरवते की काही जरी झालं ना, आता ही केस मलाच लढायला पाहिजे, कारण की सगळे काही पुरावे मलाच गोळा केले पाहिजे. तर दुसरीकडे बिचारी जानू, तिला वाटत असतं की काल जो वाढदिवस झाला त्यामध्ये सगळं काही चांगलं झालं, पण त्याच्यानंतर तिला जी काही खबर कळते ना, म्हणजेच ती पेपरमध्ये वाचते की गाडे पाटलांच्या विवाहाला अटक झाली. म्हणजेच आता तिला कळतं की तिच्या स्वतःच्या बाबांना अटक झाली. आणि ज्या क्षणाला जानूला हे सगळं काय कळतं त्यावेळेस मात्र तिला काहीच कळत नसतं की आता नेमकं काय करावं. तिला एकच गोष्ट वाटत असते की आता एवढं मोठं संकट माझ्या घरच्यांवरती आलंय तरी देखील मी त्यांच्यासोबत या दुःखामध्ये सामील होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता जानूला कळतच नसतं की ॲक्च्युली तिने काय केलं पाहिजे. तरी देखील बिचारी जानू आपली सगळ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करायचं ठरवते. पण मात्र विश्वा म्हणतो की जानू, तू आता जर सगळ्यांसमोर जाशील तर त्या जयंतला देखील कळेल की तू मात्र ह्या जगात जिवंत आहे आणि तो हरामखोर वाटच बघून आहे की तो त्याला कधी सापडते. त्याच्यामुळे तू लगेच तिथं जाऊ नको, मी जातो आणि मी सगळी काही माहिती आणि बातमी अपडेट सगळं काही घेतो आणि मी तुला सगळं काही सांगतो. वाटलंच तर आपण दोघेजण देखील भेटायला बाबांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो. पण आता मात्र तुम्ही पाहाल की जानू म्हणते की विश्वा, आतापर्यंत तू मला खूप संकटात मदत केली, पण आता तुला मला कोणत्या देखील अडचणीत टाकायचा नाही आहे, त्याच्यामुळे तू सईसोबत तुझा आनंद आणि एन्जॉय कर. पण त्यावेळेस मात्र विश्वा म्हणते की जानू नाही आहे, कारण की तू जर प्रत्येक संकटात आहे तर मला देखील
तुझ्यासाठी प्रत्येक संकटात उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जानू तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत कायम खंबीरपणे उभा आहे. तर दुसरीकडे बिचारा जयंत देखील आपल्या म्हणजे श्रीनिवासला सोडवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो, कारण की त्याला देखील वाटत असतं की श्रीनिवास काकांना लवकरात लवकर सोडवलं पाहिजे. तर दुसरीकडे बिचारा सिद्धू आणि भावना आता चक्क गाडेपाटलांच्या घरी जातात आणि गाडेपाटलांच्या घरी गेल्याच्या नंतर काय होणार आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, कारण की त्यांच्या घरातील लोकांना अगोदरपासूनच दळवींचा खूप राग येत असतो आणि विशेषतः करून आजी आणि संपतला अगोदरच पासून भावनाचा सगळ्यात जास्त राग असतो. तर त्यावेळेस मात्र आजी म्हणते की वा सिद्धू वा, आलास ना सासरवाडीला जाऊन, मग तिकडेच राहायचं होतं ना, कशाला आला, बघितलेस ना तू कोणासोबत संबंध जोडलेत, त्याच्यामुळे काय काय तुला पाहावं लागत आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं घडल्याच्या नंतर भावना आणि सिद्धूला ही आजी वाटेल तसलं नको नको ते बोलत असते. पण ह्या मूर्ख आजीला माहीतच नसतं की लोकांच्या संकटात देखील धावून जाणं किती गरजेचं आहे. पण या सगळ्याला जबाबदार म्हणलं तर हा खराच संपत आहे, कारण की संपतला काही गरजच नव्हती. ज्यावेळेस मात्र तो अपघात झाला होता त्यावेळेस मात्र जर सिद्धूला तिथे थांबून दिलं असतं तर खरं काय खोटं काय बाहेर आलं असतं. पण त्या एकाच चुकीमुळे तुम्ही पाहिलंच की बिचारा सिद्धूला अटक झाली आणि त्याच्यानंतर आता ह्या श्रीनिवास काकांना देखील अटक झाली. आणि हे सगळं झालं कोणामुळे? फक्त आणि फक्त त्या एकाच चुकीमुळे. तर त्याच्यानंतर आता आजी चक्क सिद्धूला म्हणते की पाहिलं ना तू, सगळ्या पेपरमध्ये सगळ्या बातम्यांमध्ये सगळीकडे आपलं गाडेपाटलांचं नाव येतं आहे आणि त्याच्यानंतर ह्यांच्या दळवींचं नाव येतं आहे, कारण की ह्यांच्यामुळे आपलं नाव खराब व्हायला लागलं सिद्धू. आणि हे सगळ्याला जबाबदार तू स्वतः आहेस, कारण की तू ह्या अवलक्षणीसोबत लग्न केलं. पण त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की आजी बाद झालं, खूप झालं तुमचं, खूप काय ऐकलं. याच्यानंतर जर तुम्ही काय तुमची वेळ काय काळ काय हे तुम्हाला काय कळतं का नाही, कारण की आता एवढं मोठं संकट त्यांच्या कुटुंबावरती आलं आहे, तुम्ही त्यांना मदत करायची सोडून उलटे त्यांच्यावरती आरोप करताय. तुम्हाला माहीत देखील नाही की काय झालंय आणि काय नाही. तर आता सिद्धूचं हे सगळं बोलणं ऐकून आजी परत एक टोमणा मारते आणि म्हणते की अरे संपत बघ, हा सिद्धू आता त्याच्या स्वतःच्या सासरवाडीची बाजू घ्यायला लागलाय. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर परत आता संपत म्हणतो की अरे सिद्धू तुला लाज वाटत नाही का, आजी काय सांगते ते नीट ऐक ना, आपलं गाडेपाटलांचं नाव का खराब करतोय तू, तुझ्यामुळे आमचं नाव धुळीला मिळलं, तुझ्यामुळे आमच्यावरती नको तसले लोक आरोप करायला लागलेत, हे सगळं तुझ्यामुळे होतंय आणि तुझ्या त्या सासरवाडीतल्या लोकांमुळे. तर सिद्धू म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना माझ्यामुळे तुमचं गाडेपाटलांचं नाव खराब होतंय, तर मग मी एक काम करतो, आतापासून मी माझ्या नावासमोर कुठे देखील गाडेपाटील हे नावच लावणार नाही, कारण की तुम्हाला वाटतंय ना की तुमच्यामुळे मला ओळख आहे, तुमच्यामुळे मला प्रसिद्धी आहे, तर हे सगळं मी विसरून जातो आणि आत्तापासून माझं नाव फक्त सिद्धिराज असेल. तर माझ्या नावापुढे कधी देखील मी गाडेपाटील नाव लावणार नाही. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजी म्हणते की अरे सिद्धू तुला काही वेळ लागलंय का, ह्या लोकांसाठी तू तुझं नाव का बदलणार, उलट तू ह्या लोकांना सोडून दे, ह्या भावनाने तुला डिवोर्स दिला होता ना, हिला तू कायमचं सोडून दे, तुझ्यासाठी आपण दुसरी मुलगी बघू, कारण की ह्या काल आज आलेल्या पोरीपायी तू चक्क आपलं गाडेपाटलांचं नाव बदलून टाकतोय, हे तुला काही वाटतं का नाही. तर हे खूप चुकीचं करतोय तू सिद्धू. हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र बिचारा सिद्धूला राग येतो. सिद्धू म्हणतो की आजी खूप झालं, कारण की तुम्हाला असं वाटतंय ना की आपल्या नावामुळेच फक्त माझी ओळख आहे, तर मी पूर्णपणे विसरून जातो ना, मी जर तुमचं नावच नाही वापरलं तर कुठे देखील तुम्हालाच अडचण येणार नाही. तर आता आजीला एवढा राग येतो आणि आजी म्हणते की ह्या अवलक्षणीपायी सिद्धू तू खूप चुकीचं केलं आणि आजी सिद्धूला मारायला हात उचलते. आणि त्याच ठिकाणी मात्र भावना आजीचा हात पकडते आणि आजीला चांगलाच तिचा माज उतरवते त्याच ठिकाणी, कारण की आजीला भावना एकच सांगते की सिद्धराज आता माझे देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये मी देखील त्यांच्या सामोरी जाईल आणि मी त्यांच्यासाठी कायम उभीच राहील. तर भावना चक्क आता आजीचा त्याच ठिकाणी चांगलाच माज उतरवते, कारण की भावनाने जे केलं ते तर बरोबर आहे का चूक हे माहीत नाही, पण तुम्हाला माहितीच आहे की ज्या प्रकारे त्याने आजीचा माज उतरवला ना ते खूप भारी केलं. पण मित्रांनो एक खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता ज्या प्रकारे भावनाने सिद्धूसाठी स्टँड घेतला, सिद्धूने कितीतरी वेळा भावनासाठी देखील स्टँड घेतला, पण सिद्धूची एका गोष्टीची चूक होती, ज्या प्रकारे तो दळवींच्या कुटुंबाकडे लक्ष देतोय त्याच प्रकारे त्याने स्वतःच्या घरात देखील लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या संसारात देखील लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर तो सगळी काही बाहेरचीच कामं करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की या हरामखोर रवीला चक्क आता भावना चांगल्याच प्रकारे जाळ्यामध्ये ओढते आणि ह्याला आता कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे पुढे पाहायला इंटरेस्ट येईल की आता ह्या रवीला योग्य ती शिक्षा होती का नाही आणि श्रीनिवास काकांची बाहेर सुटका होती का नाही. तर मित्रांनो आज सुरू झालं आहे आपला नवीन वर्ष म्हणजेच 2026. तर या वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या मालिकेचे अपडेट पाहायला आवडतील हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की तुमच्या जेवढ्या पण आवडत्या असतील मालिका त्यांची फक्त नावं खाली कमेंटमध्ये सांगा, मी सगळ्यावरती व्हिडिओ बनवतो. आणि तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्या कुटुंबाला माझ्याकडून आपल्या यूट्यूब चॅनलकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.